नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा हा जमा करण्यात आलेला आहे आणि काही शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. अशामध्ये काही शेतकऱ्यांना समजत नाही की आपल्याला पीक विमा मिळणार आहे का नाही. काही शेतकरी असं विचारत आहेत की इल्ड बेस पीक विमा शून्य दाखवत आहे. अशामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना इल्ड बेस पीक विमा शून्य दाखवत आहे त्यांना पीक विमा मिळणार आहे का नाही, इल्ड बेस पीक विमा काय असतो यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण पाहूयात की कोणत्या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा जमा. क्लेम स्टेटस चेक केला असता काही शेतकऱ्यांना असं दाखवत आहे: क्लेम स्टेटस नो क्लेम, अमाऊंट झिरो, क्लेम टाईप इल्ड बेस्ड आणि पेमेंट मोड नल दाखवत आहे. आता काही शेतकऱ्यांना हेच दाखवत आहे आणि त्यांना माहिती घ्यायची आहे की असं दाखवत असल्यानंतर त्यांना पीक विमा मिळणार आहे का नाही. आणि काही शेतकऱ्यांना इथं तुम्ही पाहू शकता क्लेम स्टेटस क्लेम पेड थ्रू डिजिक्लेम, अमाऊंट दाखवत आहे, क्लेम टाईप लोकलाइज्ड, पेमेंट मोड आधार आणि आधार पेमेंट बँक नेम स्टेट बँक ऑफ इंडिया. आता हा जो पीक विमा आहे लोकलाइजचा 4,786 रुपये हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे डीबीटी मार्फत. परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांचं क्लेम स्टेटस नो क्लेम आहे, अमाऊंट झिरो आहे आणि क्लेम टाईप इल्ड बेस्ड पेमेंट मोड नल दाखवत आहे, अशांना पीक विमा मिळणार आहे का नाही या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पूर्वी तुम्हाला दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील: इल्ड बेस्ड पीक विमा काय असतो आणि लोकलाइज्ड पीक विमा काय असतो. म्हणजे हे दोन प्रकारचे ट्रिगर आहेत ज्या अंतर्गत पीक विमा दिला जातो. हे काय असतात अगोदर ते समजून घेऊया, त्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. आता सध्या ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे तो लोकलाइज्ड क्लेम टाईपच्या अंतर्गत म्हणजे ट्रिगरच्या अंतर्गत मिळालेला आहे. लोकलाइज्ड पीक विमा काय असतो पहा. लोकलाइज्ड पीक विमा म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं वैयक्तिक नुकसान या आधारावर मिळणारा विमा. हा सामान्य इल्ड बेस्ड विम्यापेक्षा वेगळा असतो. लोकलाइज्ड क्लॅमिटी आधारित पीक विमा म्हणजे काय? प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत लोकलाइज्ड क्लॅमिटी म्हणजे स्थानिक आपत्तीसाठी विशेष तरतूद आहे. यामध्ये खालील प्रकारच्या स्थानिक आपत्तीचा समावेश होतो: गडगडणाऱ्या पावसामुळे पूर, पाणी साचणे, गारा पडणे, वादळ, चक्रीवादळ, भूस्खलन आणि वादळी पाऊस. या विम्याचे वैशिष्ट्य काय आहे पहा. शेतकऱ्यांच्या वैयक्तिक शेतातील नुकसानीचा विचार केला जातो. यामध्ये सरकारी अधिकारी, तलाठी किंवा कृषी अधिकारी किंवा विमा कंपनीचे प्रतिनिधी थेट शेतात येतात आणि तुमचा पंचनामा करतात. पाहणी अहवालानुसार शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळते. यासाठी शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत तक्रार नोंदवणं गरजेचं असतं. लोकलाइज्ड ज्या ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक विमा क्लेम केलेला आहे अशा शेतकऱ्यांना हा विमा म्हणजे हा जो विमा मिळालेला आहे तो लोकलाइज्ड क्लेम टाईप अंतर्गत मिळालेला आहे. वैयक्तिक क्लेम दाखल केलेला होता या शेतकऱ्यांना, याचा पंचनामा झालेला होता, त्यामुळे त्याला हे पैसे मिळालेले आहेत. आता शेतकऱ्यांनी ज्यांनी क्लेम केलेला नाही त्यांना नो क्लेम दाखवत आहे, परंतु क्लेम टाईप इल्ड बेस्ड आहे. इल्ड बेस्ड काय असतं आता ते समजून घेऊया. इल्ड बेस्ड पीक विमा म्हणजे उत्पादना आधारित पीक विमा योजना. जसे की प्रधानमंत्री पीक विमा योजना, यामध्ये विमा रक्कम क्लेम ठरवण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतातील प्रत्यक्ष नुकसान न पाहता त्या गाव किंवा तालुक्याच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत किती उत्पादन झाले आहे हे पाहिले जाते. इल्ड बेस्ड पीक विमाची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? गट आधारित विमा, एरिया बेस्ड इन्शुरन्स. विमा गाव, मंडळ, तालुका किंवा जिल्हा यांच्या आधारित असतो. एखाद्या शेतकऱ्याचे वैयक्तिक नुकसान यामध्ये लक्षात घेतले जात नाही. सरकारी नोंदीनुसार उत्पादन ठरते. सरकारी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या उत्पादन चाचण्यांच्या म्हणजे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट आधारित त्या क्षेत्राचे इल्ड ठरवले जाते. जर उत्पादन ठरलेल्या सरासरीपेक्षा कमी असेल तर विमा क्लेम मिळतो. उदाहरण, सरासरी उत्पादन 20 क्विंटल प्रति हेक्टर असेल आणि प्रत्यक्ष उत्पादन जर 10 क्विंटल प्रति हेक्टर झालेलं असेल तर तुम्हाला 50% नुकसान झालेलं आहे असं मानलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला पीक विमा मिळतो. यामध्ये शून्य उत्पादन यील्ड जर दाखवलेलं असेल म्हणजे अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई या कारणामुळे उत्पादन पूर्णपणे बुडाले असेल तर 100% विमा रक्कम दिली जाते. उदाहरण तुम्ही पाहू शकता, तुम्ही सोयाबीनसाठी पीक विमा घेतला आणि सरकारने ठरवले की त्या गावात यावर्षी उत्पादन शून्य झाले आहे तर तुम्हाला विमा रक्कम पूर्ण मिळेल जरी तुम्ही तुमच्या शेतात काही उत्पादन घेतले असेल तरीही. यील्ड बेस्ड पीक विमा जो आहे तो तुमच्या गाव, महसूल मंडळ किंवा जिल्हा यामध्ये तलाठी किंवा कृषी अधिकारी यांनी जो काही कापणी अहवाल सादर केलेला आहे त्यावर अवलंबून असतो. तुम्हाला यील्ड बेस्ड पीक विमा मिळणार की नाही हे तुमच्या तलाट्यांनी जे काही तुमच्या गावचं पीक कापणी अहवाल सादर केला आहे त्यावर अवलंबून असतो. मग यावरून तुम्ही समजू शकता की तुमच्या मंडळाचा पीक कापणी अहवाल जो सादर केला गेलेला आहे
त्यामध्ये तुमच्या पिकाचं किती प्रमाणात नुकसान लावलेले आहे, त्यानुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. जर तुम्हाला हे कन्फर्म करायचं असेल, की तुम्हाला यील्ड बेस पीक विमा मिळणार आहे का नाही, तर तुम्ही तुमच्या तलाट्याने तुमच्या मंडळाचं किंवा तुमच्या गावचं यील्ड बेस म्हणजे पीक कापणी अहवाल काय लावला आहे, सादर केला आहे, ते तुम्ही विचारून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला समजेल, की तुम्हाला यील्ड बेस पीक विमा मिळणार आहे का नाही? किंवा तुम्ही इन्शुरन्स कंपनीला कॉल करूनही विचारू शकता, की तुम्हाला यील्ड बेस पीक विमा मिळणार आहे का नाही? आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं, की यील्ड बेस पीक विमा कधी मिळतो आणि लोकलाइज्ड पीक विमा कधी मिळतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.